नमस्कार मैत्रिणींनो, सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज जे आहे बघा, तर फायनली बेडरूमचं काम जे आहे तर पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे बेडरूम झाली आहे. आता ही पण अजून आवरायचं राहिलेलं आहे, कारण की खूपच पसारा झालेला आहे. तर ते आवरावं पण लागणार आहे. पण आज काम जे आहे तर आज कोणीच कामाला येणार नाही, म्हणजे फायनली आज पूर्ण काम झालेलं आहे. फक्त आता आपल्याला साफसफाई करायची आहे. तर आता साफसफाईला सुरुवात करते. आणि आज जे आहे तर बाथरूमचा दरवाजा पण आज बसवलेला आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवते की कसा दरवाजा बसवला आहे ते. तर चला मी दाखवते तुम्हाला. हे बघा, असं जे आहे तर बेडरूमचा असा आहे. तर असा दरवाजा बसवलेला आहे. आणि इकडं जो आहे तर कपाटाचा हा फर्निचरमध्ये बनवलेला आहे. आणि मला जो आहे तर फर्निचरसारखा सेम कलर पाहिजे होता, तर मिळालेला आहे बघा. म्हणजे कारण की पहिल्याने त्यांनी दुसरा दरवाजा दिला होता, पण तो कलर काही मॅच झाला नाही. मग रिटर्न केला आणि रिटर्न करून जो आहे तर सेम कलर घेतलेला आहे. म्हणजे असा फरक वाटत नाही आहे की रेडीमेड असेल म्हणून, कारण फर्निचरसारखा सेम त्याच कलरमध्ये झालेला आहे तो दरवाजा. तर खूप छान झालेला आहे. असे पडद्याचे रॉड वगैरे बसवलेले आहेत, पण अजून बरंच बाकी आहे. म्हणजे रॉड टाकायचे बाकी आहे नुसतं. वरती जे आहे बघा तर POPचे आपलं हे जुनंच आहे. हे साफसफाई करायचं राहिलेलं आहे. फक्त आपण हे इकडं जे आहे तर हे जे हे LED जे लाईट आहे तर आपण ते इकडं टाकलेले आहे. हे असं डिझाईन घेतलेलं आहे इकडनं. हे बघा, वरती POPमध्ये दिसतंय. आपण तिथून रूम वाढवलेली आहे. तर जवळपास 4 फूट रूम आपली जी आहे तर वाढलेली आहे बघा. बेडरूम जे आहे तर 4 फूट वाढलेली आहे. इथं समजते बघा. फडची पण आपल्याला सेम मिळाली, म्हणून काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं वाटत नाही आहे की आपण एक्स्ट्रा हे वाढवलं. कारण इथं जे आहे तर भिंत होती, तर गॅलरी होती. आणि मध्ये जे आहे तर आता इथं जे हे आपण लावलेलं आहे वरती पुस्तकाचं शोकेस जे लावलेलं आहे, तर त्या जागेवरती आपलं टॉयलेट बाथरूम होतं. तर ते आपण बेडरूममधून काढून जे आहे तर इकडच्या साईडला असं बाहेर शिफ्ट केलेलं आहे बघा. आणि त्याला असा दरवाजा केलेला आहे. ही खिडकी पण नवीन टाकलेली आहे. पहिली खिडकी नव्हती, इथं गॅलरी होती. ती गॅलरी आपण पूर्ण बेडरूममध्ये घेतली आणि असं छानपैकी असा मोठा बेडरूम बनवला. म्हणजे बेडरूम जवळपास खूपच मोठी झालेली आहे. काहीतरी 12 बाय 14ची अशी काहीतरी बेडरूम आहे बघा. ही जास्त असेल. हो, 14 बाय 12ची बेडरूम झालेली आहे बघा. आणि इकडं बेडवरती हे पसारा राडा हे पडलेलं आहे. तर हे पण आता आवरायचं आहे, कारण नळाची फिटिंग वगैरे ते पूर्ण झालेलं आहे खालचं काम. म्हणून आता मला हे आवरून घ्यायचं आहे. आणि इकडं जे आहे बघा तर इथं आपल्याला बुक्स ठेवायचं, म्हणजे जुनंच आहे, पहिलंच आहे आपलं हे. पण हे साईडला एका साईडला घेतलं. आणि हा जो आहे तर हा टेबल, हा स्टडी टेबल आहे. तर आता हा टेबल पण स्वच्छ करून इथं लावून द्यायचा आहे. आणि टेबलच्या वरती बघा हे असा जो आहे तर हा लाईट जो आहे तर हा लावलेला आहे. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तिकडं आपल्याला फोकस फिरवता येतं, म्हणून तसा लावलेला आहे. आणि आपलं जुनंच जे होतं तर मग आपण बाथरूम पाडल्यामुळं ते फर्निचरचं जे होतं तर मग ते इकडं आपलं बाथरूम इकडची रूम जी आहे तर वाढली गेली. पण तेच आपण तिथं यूज केलेलं आहे. मध्ये तसा जॉईंट वाटतो आहे, पण तिथं काहीतरी आता आपल्याला करावं लागेल, काहीतरी जुगाड की ते जॉईंट पण दिसू नये म्हणून तिथं पण काहीतरी करावं लागेल. आणि धुळण ते तर विचारू नका, म्हणजे आता धुळण ते खूपच झालेली आहे. तर आता आजपासून सुरुवात करणार आहे मी याची साफसफाई करण्यासाठी. आणि हा जो दरवाजा आहे तर म्हणजे मला सगळ्यात मेन जर म्हटलं तर दरवाजा आवडला, कारण की आपल्याला जसा पाहिजे होता तसाच आहे. आणि इकडं जे आहे बघा तर आता बाथरूम आहे. बाथरूममध्ये आपल्याला इकडं असं हे असं वॉश बेसिनचं भांडं वगैरे असं बसवलेलं आहे इकडच्या साईडला. आणि आता वरती जे आहे तर इथं पण वरती असा लाईट बसवलेला आहे, कारण आरशावरती फोकस पडण्यासाठी. अजून आरसा काही बसवलेला नाही, अजून आरसा पण बसवायचा आहे.
आणि इकडून जे आहे बघा तर असे नळ वगैरे बाथरूममध्ये बसवलेले आहे. भांडं पण फिट केलेलं आहे, पण अजून बरंच स्वच्छता करायची बाकी आहे. कारण हे जे आहे जुन्याच बाथरूमचं पूर्ण सामान यूज केलेलं आहे इथं. हे फ्लॅश वगैरे जे आहे तर ते पहिलं आपलं जुन्याच बाथरूमचं जे आहे तर तेच इथं यूज केलेलं आहे. फक्त इथं हा बाथरूम जे आहे ना खूप मोठा बाथरूम झालेला आहे, तर त्याच्यामुळं आपण इथं सिंकचं पण हे भांडं वगैरे इथंच बसवून घेतलेलं आहे. म्हणजे कारण की बेसिंगमध्येच मधल्यामध्येच पूर्ण हे होऊन जातं, असं आपण केलेलं आहे बघा इकडच्या साईडना. आणि आज जो आहे तर आजच हा दरवाजा बसवलेला आहे. मला दरवाजा खूप आवडला, छान आहे दरवाजा. तर चला आता इथालचे जे बुक्स आहे तर ते मी इथालचे बुक्स काढून समोर ठेवलेले होते. आता ते जे आहे तर स्वच्छ करून पुसून आता ते बुक्स आहे तर तिथालचे काढून जे कामाचे आहे ते आता परत मला याच्यामध्ये लावून द्यायचे आहे. आणि हे बघा हे पण छान वाटू लागले आहे. हे डिझाईन मला खूप आवडलं, छान वाटतंय. ते पुस्तक जे आहे तर मी इथं समोर हॉलमध्ये ठेवलेले होते. आता मला याच्यामध्ये शॉर्ट करायचे आहे, कोणचे ठेवायचे कोणचे रद्दीमध्ये द्यायचे. तर आता इथं माझी साफसफाई चालू होती. तर आता इथालचे जे कामाचे आहे ते मी घेणार आहे आणि जे कामाचे नाही ते लगेच रद्दीमध्ये देणार आहे. इकडं सोफ्याचे कवर ते इतके खराब आणि इतके घाण झालेले आहे ना, खूपच हे झालेलं आहे. आता इथालची पण मला सफाई करून घ्यायची. पण इथालचे पुस्तक जे आहे तर अगोदर हे पुस्तक काढायचे आणि हे पुस्तक तिकडे लावून दिले तर मग हा जो हॉल आहे तर आपला हॉल रिकामा होऊन जाईल, मग हॉल स्वच्छ करता येईल. तर आता इथालचे जे पुस्तक आहे तर आता हे व्यवस्थित रद्दीमध्ये काढून घ्यायचे. पेपरची वगैरे पण रद्दीची आहेच, कारण की 5-6 महिने झालेले आहे बघा. 6 महिन्यापासून मी घरं आवरलेली नाही आहेत, कारण 6 महिन्यापासून हे काम चालू आहे घरामध्ये. त्याच्यामुळं काही घराकडे दुर्लक्षच झालं, म्हणजे बघितलंच नाही. कारण जरी वरची वर आवरणं चालू होतं पण असं डीप क्लीन केलं नव्हतं. कारण की इतकी धूळ आणि ते झालेली होती सर्व याच्यामध्ये. अशी कानाकोपऱ्यामध्ये पूर्ण धूळ जाऊन बसलेली होती आणि धूळ पण इतकी बारीक, म्हणजे असे कण होतात ते. तर ते पण असं इतकं कचकच नुसतं घरामध्ये सारी कचकच झालेली होती. तर फायनली आज जे आहे तर पूर्ण काम झालेलं होतं. म्हणून जे आहे तर मग आज साफसफाईला जे आहे तर मी बेडरूमपासूनच सुरुवात केलेली आहे बघा. बेडरूममध्ये थोडंसं हे केलं मी, पण मग म्हटलं आपण हॉलपासून सुरुवात करूया. कारण हॉलमध्ये कोणी येतं जातं ना तर मग हॉल एकदम स्वच्छ करून ठेवू अगोदर. हॉल स्वच्छ केला तर मग बाकीचं काही नाही, थोडं थोडं जरी काम केलं तरी पण चालतं. आणि पूर्ण जे आहे तर मग एकटीलाच करायचं म्हणल्यानंतर पण मग खूप लोड येतो, म्हणून मला आपण थोडं थोडं करूया. तर मग हे जे आहे तर हॉलमधलं अगोदर मी आवरायला घेतलं. इथं थोडेसे असे हे कुंडीमधले ते फुलं वगैरे जे आहे तर ते धुवून ठेवले आहेत मी. आणि दरवाजाचे तोरण वगैरे धुतले आहेत. आणि इथालचं जे आहे तर मग पूर्ण मी आवरून घेतलं. रद्दी जी आहे तर रद्दी पण काढली आणि बांधून ठेवली. आणि पुस्तकाची पण मुलांची पुस्तकं होते ते पण जे कामाचे आहे ते ठेवले आणि जे कामाचे नाही ते पण रद्दीमध्ये देण्यासाठी बांधून ठेवले वेगळे. आणि मग मी काय केलं, सगळं बांधून वगैरे ठेवल्यानंतर घर झाडून घेतलं. आणि झाडून घेतल्यानंतर मी चक्क पाणी टाकलं आणि पाणी टाकूनच असं वायफरनं ओढलं, कारण की इतकी माती होती ना. तर हे बघ पाणी पण इतकं खराब पाणी म्हणजे निघू लागलं आहे ते. इतकं हे झालेलं होतं. आणि सोफ्याची कवर पण आहे तर कवरमध्ये पण इतकी माती जाऊन बसलेली होती. मी कवर पण धुवायला टाकले आणि पडदे पण धुवून घेतले बघा. पडदे अगोदर धुतले, वाळत टाकले. आणि थोडंसं आज पावसाचं पण वातावरण नव्हतं, थोडंसं ऊन पडलं होतं, म्हणून अगोदर पडदे धुतले. आणि सोफ्याची कवर म्हटलं नंतर धुऊ, पण मग ते सगळंच काढलं ना तर मग म्हटलं सगळंच क्लीन करून घेऊया, म्हणून मी सोफ्याची कवर पण भिजत टाकलेली होते. आणि इकडं जे आहे तर मग मी असं पाणी टाकलं घरामध्ये पूर्ण. आणि पाणी टाकून म्हणजे ते पाणी पण इकडच्या साईडनं जे आहे ना तर फर्निचरचं कपाट पण आहे तिथं.
तर त्याच्यामध्ये पण पाणी गेलं नाही पाहिजे म्हणून मग मी पाणी टाकलं आणि पटकन जे पाणी आहे तर वायपरनं असं पूर्ण पाणी काढून घेतलं. आणि म्हणजे वायपर आहे ना इतकं छान आहे ना हे, तर म्हणजे असं अजिबात मागं पाणी राहत नाही, लगेच कोरडं होऊन येतं. तर म्हणून मग मी असं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकूनच असं धुवून काढलं बघा पूर्ण. आणि इकडच्या साईडला गॅलरी आहे, गॅलरी पण धुवून काढली. फायनल जे आहे तर हॉल जो आहे तर माझं आवरून झालेलं आहे बघा. आणि आता आवरल्यानंतर बघा किती छान वाटतंय. अजून तरी सोफ्याचे कवर आणि पडदे लावायचे राहिलेले आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.